येते ना थोडीफार पाहिजे. शार्प पाहिजे, शार्प 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 देणार शार्प. इंद्रा हॅलो हॅलो शार्प दे जरा शार्प. हॅलो 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 हॅलो. श्री संतांची या माता चरणावरी, 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 साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावरी, 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 साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. दौलरी हे काया कृपेच्या उरसे, काया कृपेचा उरसे, दौलरी हे काया कृपेच्या उरसे, काया कृपेचा उरसे. डोळे अनारिसे उद्धरिलो, हे अनारिसे उद्धरिलो, हे अनारिसे उद्धरिलो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्ण पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. बारक माई, कुमारी कुमारी, बारक माई, जय जय 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 कुमारी कुमारी, बारक माई, कुमारी कुमारी,
सुख वाढले अंतरे प्रेम सुख विश्रांती पावलो कामाला उतरी विश्रांती पावलो कामाला उतरी श्री संतांच्या माथा चरणावरी इंद्रावत श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौलरी हे काया कृपेच्या गोरसे डौरली हे काया कृपेच्या गोरसे नवे अनारिसे उद्धरिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
करे चरणा संतांचिया कृपादाने करते सारे सारो कृपादाने करते सारे सारो कृपादाने करते सारे सारो कृपादाने करते सारे सारो कृपादाने करते सारे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी जे देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु बाप्पा नमो सद्गुरु बोध रूपा नमो सद्गुरु संत श्रेष्ठा नमो सद्गुरु तू वरिष्ठा नमो सद्गुरु तू महाराज दादा नमो सद्गुरु मूर्त तू प्रेम बोधा नमो सद्गुरु भास्करा तेज पुंजा नमो सद्गुरु श्रेष्ठ तू भक्त राजा शरण शरण जी हनुमंता शरण तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल हल सर्वांना पहिली एक विनंती आहे कारण मला श्रोते दिसेना झालेत बायका ज्या मावलेत त्यांनी जरा उजेडात बसा कारण मला मागली एक ही कोणीही दिसत नाही आणि मला तुम्ही तर इकडे सारखा म्हणजे मला इकडची माणसं तरी दिसतील या तुम्ही पण या इकडे घ्या माहिती पुढे सारखा या इकडे सारखा मला दिसेनाच कोण सारखा इकडं या सर पुन्हा पुढे येऊन बसा तिथे एक समोर असतो समोर या घ्या सर कोण लवकर विठ्ठल माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा एक अतिशय गोड संतांच्या पायावर लोटांगण घालणारा अभंग आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि 4-5 गोष्टी या अभंगामध्ये. तुकाराम महाराज संतांच्या पाया पडतात. संतांची प्राप्ती झाल्यानंतरही त्याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर आंतरिक वाचिक कायिक फायदा काय झाला हे सांगतात. आणि संतांची प्राप्ती झाल्यानंतरही माझा हात सोडू नका सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आज चैत्र वद्य त्रयोदशी वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस. वैराग्य महामेरू संत परीक्षक श्रीमंत श्री संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी आणि गेल्या अनेक वर्षांपासून कुंडलमधल्या कुंभार समाजातर्फे ही पुण्यतिथी साजरी होते. आणि तदनिमित्तानं हा कीर्तनाचा सोहळा आहे. सकाळी आपण पुण्यतिथीचं भजन केलं, पुण्यतिथीचा पुष्पवृष्टी केली आणि अचानक ठरलेले हे कीर्तन आहे. इतका अचानक इतका अचानक इतका अचानक ही तर सकाळी पुण्यतिथीला जेव्हा फुलं पडत होती तेव्हा आबाचा आम्हाला फोन आला की आज गोरोबा काकांची पुण्यतिथी, संध्याकाळी कीर्तन कराल का. इतकं अचानक ठरलं. किती अचानक ठरलं तुम्हाला सांगू का. एखाद्याचं लग्न ठरावं, मांडव सजवलेला असावा, लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असावा आणि लग्नातलं नवरीच पळून जावी. किती अचानक. कल्पना करा, दोन्ही गावचं वराड जमलंय, मोठासा मांडव सजवलेला आहे, मांडवाच्या बाहेर वाजंत्री वाजते, पाहुणे आहेर घेऊन तयार आहेत, आचारी पंचपक्वान्नाचं जेवण घेऊन तयार आहे, लग्नाची सगळी तयारी झाली आहे, रुखवताचा साथ सगळा मांडलाय, देणं घेणं सगळं जिथल्या तिथं मांडलंय. स्टेजवरून ब्राह्मण सूचना करतोय, मुलाचे मामा मुलाला घेऊन या, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. ही सूचना ऐकल्याबरोबर मुलीचा मामा त्या जानवस घरात जातो, मुलीला हाक मारतो आणि त्याला कळावं की पोरगीच पळून गेली. आता काय करावं त्यानं, काय करावं त्यानं. विचार, तू कशी गेली नेमकी कशी गेली. मैत्रिणी सांगतात तोंड धुवायला म्हणून बाहेर गेली, ती अजून आलीच नाही. मामा म्हणतो तोंड धुवायला गेली पण जाता जाता तोंड काळं करून गेली. पण मामा सुद्धा असा खमका असतो, असा कार्यकर्ता असतो. जी पळून गेल्या तिच्याच कलोरीला उचलतो, तिलाच मंडोळ्या बांधतो आणि लग्नाच्या मुहूर्तावर तिला पाटा उभं करतो. असाच एक कार्यकर्ता. इतका अचानक ठरलं नाही का. त्या कलोरीला घ्यावं, तिला मंडोळ्या बांधाव्या, तिला पाटा उभा करून तांदूळ टाकावं, तसं मला आता इथं उभं केलं. आणि गेल्या अनेक वर्षांपासून कुंडलमधल्या कुंभार समाजातर्फे गोरोबा काकांची पुण्यतिथी साजरी होते. आणि गोरोबा काकांचं वारकरी संप्रदायात अतिशय महत्वाचं असं योगदान, महत्वाचं असं स्थान, महत्वाचा असा अधिकार आहे. गोरोबा काकांना आपण काय म्हणतो, वैराग्य महामेरू. गोरोबा काकांना आपण काय म्हणतो, संत परीक्षक. आणि गोरोबा काकांच्या अधिकाराचा जर विचार केला, वारकरी संप्रदायाचा इतिहास जर काढला तर आपल्याला असं दिसून येईल, गोरोबा काका हे सर्व संतांपेक्षा वयानेही ज्येष्ठ होते आणि गोरोबा काका सर्व संतांपेक्षा अधिकारानेही ज्येष्ठ होते. गोरोबा काकांच्या अधिकाराचा जर विचार केला आपल्याला असं दिसून येईल, गोरोबा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव या सर्वांपेक्षा गोरोबा काका वयानं मोठे आहेत आणि अधिकारानेही मोठे आहेत. किती मोठे आहेत त्यांच्या अधिकाराचा विचार आपण उत्तरार्धात करू. पण वयानंही मोठा असणारा, अधिकारानंही मोठा असणारा असे आपले गोरोबा काका. विठ्ठल आणि गोरोबा काकांची आज पुण्यतिथी. आमचे महाराज असे म्हणायचे बरं का, कोण गोरोबा काका, कोण गोरा कुंभार, ज्याचा कुंभ गोरा तो गोरा कुंभार. काय, ज्याचा कुंभ गोरा तो गोरा कुंभार. आमचे महाराज इतकं मजेशीर उदाहरण सांगायचे. माणसं गोरी असतात, दिसायला गोरी असतात, पण असायला असतीलच असं नाही. बायका म्हणते चांगली गोरी गुमटी सून आणलीस बरं का. तेव्हा बायका काय म्हणतात, दिसायलाच गोरी आहे पण सटवी, असायला काळी मांजरी नाही म्हणतात का नाही. सटवाईचं नाव घेतलं कारण देवाळ तिथंच आहे, तिला बी जरा बरं वाटावं नाही का. माणसं दिसायला गोरी पण असायला गोरी असतीलच असं नाही. पण जो दिसायलाही गोरा, असायलाही गोरा आणि जो नावानंही गोरा
असे संत म्हणजे गोरोबा काका विठ्ठल. गोरोबा काकांच्या अधिकाराचा जर विचार केला, आपण मगाशी पाहिलं गोरोबा काका वयानं ज्येष्ठ आहेत, गोरोबा काका अधिकारानंही ज्येष्ठ आहेत. काकांच्या अधिकाराचा जर विचार केला, आपण दोन मुद्द्यांचा विचार करू. गोरोबा काकांचा पारमार्थिक अधिकार काय होता आणि गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकार काय होता. विठ्ठल. गोरोबा काकांच्या अधिकाराचा जर विचार केला, गोरोबा काका एक संत म्हणून त्यांचा पारमार्थिक अधिकार काय होता आणि गोरोबा काका एक संत म्हणून त्यांचा प्रापंचिक अधिकार म्हणजे सांसारिक अधिकार काय होता. गोरोबा काकांच्या परमार्थाचा अधिकाराचा जर विचार केला, जनाबाईंनी एक सुंदर अभंग लिहिलाय बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गोरोबा काका, सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, जनाबाई हे सगळे समकालीन संत आहेत. सगळ्यांनी एकामेकाला पाहिलेलं आहे, एकामेकाचा अनुभव घेतलेला आहे, एकामेकाच्या संगतीत राहिलेले आहेत. आणि अशा गोरोबा काकांच्या संगतीत राहिलेले एक संत म्हणजे संत जनाबाई. जनाबाईने काय सुंदर अभंग लिहिलाय बरं का. आणि नुसत्याच दिवंगत झालेल्या आशा भोसलेंनी त्या गोड चालीत गायला. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. काय म्हणतात जनाबाई. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. हो, काय जनाबाईने गोड अभंग लिहिला बरं का. तुम्हाला सांगू का महाराज, जगातले अनेक कवी पांडुरंगाला नको ती उपमा देतील, हवी ती उपमा देतील, नको हवे ते शब्द शब्दकोशातून हुडकून काढतील, पण जनाबाईंनी पांडुरंगाला दिलेली ही लेकुरवाळी उपमा सगळ्यात श्रेष्ठ आहे. विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणजे कोण. जनाबाई प्रेमाच्या अत्यंत उच्च अवस्थेवर गेल्या आणि सांगितलं कोण. विठू म्हणजे कोण. विठू माझा लेकुरवाळा. बघा, एखाद्या स्त्रीची सर्वात सुंदर अवस्था कुठली असेल तर ती लेकुरवाळी अवस्था आहे. तशी पांडुरंगाची सर्वात सुंदर अवस्था कुठली असेल तर ही लेकुरवाळी अवस्था आहे. विठ्ठल. स्त्रीची सर्वात सुंदर अवस्था लेकुरवाळी. बाई जन्माला येते आणि आई व्हायचं असेल तर तिला लेकुरवाळीच व्हायला लागतं. स्त्री जन्माला येते, स्त्रीचं सौंदर्य कशात आहे. तिच्या बालपणात नाही, तिच्या तारुण्यात नाही, तिच्या लेकुरवाळेपणात तिचं सगळ्यात सुंदर सर्वस्व आहे, सुंदर रूप आहे. तसं पांडुरंगाचं सर्वात सुंदर रूप कुठलं असेल तर हे लेकुरवाळू रूप म्हणजे पांडुरंगाचं सर्वात सुंदर रूप आहे. आमचे दादा महाराज म्हणायचे कोरोनापर अभंग निरूपण करताना, त्यांच्या वहीत नोंदले. दादा महाराज काय म्हणायचे. बाई पण हे सुखाचं निर्गुण पण. वाक्य किती मोठं आहे का, आपल्याला कळाय सुद्धा 2-3दा म्हणायला लागेल. बाई पण हे सुखाचं निर्गुण पण आणि आई पण हे सुखाचं सगुण पण. विठ्ठल. बाई पण हे सुखाचं निर्गुण पण, आई पण हे सुखाचं सगुण पण. स्त्री जन्माला येते, ती जेव्हा लेकुरवाळी होते त्या स्त्रीला मूल होतं, त्या बाईची आई होते नाही का. नैसर्गिकरित्या तिला जन्म दिलेला आहे, निसर्गाच्या रूपाने ती बाई आहे. पण तिला जेव्हा मूल होतं त्या रूपाने त्या क्षणी त्या बाईची आई होते. तसा संतांचा जन्म झाला त्या क्षणी विठ्ठलाचा विठाई झाला. विठ्ठल झाला. हो, म्हणून विठू कोण, विठू कोण, विठू कोण. विठू माझा लेकुरवाळा. काय गोड उपमा दिले.
आणि त्या लेकूरवाळा विठू त्याची लेकरू कुठं आहेत जनाबाईंनी सांगितलं. कोण आहे त्याची लेकरं कोण, त्यांचा अधिकार काय, ती लेकरं कुठं उभे आहेत. विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. कुठं आहेत निवृत्तीनाथ, कुठं आहेत देवाच्या खांद्यावर आहे. सोपान कुठं आहे, सोपान देव कुठं आहे देवाच्या हाताला धरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज कुठं आहेत देवाच्या पुढे चाललेले आहेत. मुक्ताबाई कुठे आहेत देवाच्या मागे चाललेले आहेत. आणि गोरोबा काकांचं स्थान काय, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. गोरोबा काकांचा अधिकार काय असेल तर देवाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार गोरोबा काकांचा. विठ्ठल आणि एका प्रेमाच्या भूमिकेतून जर विचार केला, मला सांगा मौल्यांनो, आपण मांडीवर कोणाला घेतो, कोणाला घेतो. दुसऱ्याचं लेकरू मांडीवर येत सुद्धा नाही आणि दुसऱ्याचं लेकरू आपण मांडीवर घेत सुद्धा नाही. तिथंच जर आपलं असतं तर, तिथंच जर आपलं असतं, एखाद्या बाईला म्हणलं धर ग माझं बाळ मी जरा बाजार करून येते, ती संभळेल का हो. ती म्हणते ही तुझं पोर आणि तुझा बाजार तुझं तू बघ. पण तिथं जर आपलं लेकरू असेल त्याला मांडीवरून उतरून सुद्धा वाटत नाही. मांडी दुखते पण मन भरत नाही. मांडीला मुंग्या आल्या, मांडीला ठणका आला पोराला घेऊन, पण मांडीवरून उतरू वाटत नाही. तर देवाच्या मांडीवर कोण बसले, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. ज्यांनी देवाने ज्यांना मांडीवर घ्यावं असे म्हणजे गोरोबा काका. मांडीवर घेऊन काय केलं, 12व्या अध्यायातली इतक्या सुंदर ओव्या ह्याला फिट्ट बसली एकदम. सकाळी 12वा अध्याय वाचत होतो, काय मांडीवर घेऊन काय करतो देव. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी, हृदय आकाश पल्लकी परिदेसी मित्र, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळणी लेवविसी, 17वीचे स्तन्यदेशी अन हाताचा हुल्लरू गासी, समाधी बोधे निजविसी बुजावणी, म्हणून साधका तू माऊली, तिके सारस्वत तुझ्या पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझ्या हो. सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे तारुण्य जयाते अधिष्टी, तो सकळ विद्यांचे सृष्टी दात्रा होय. गोरोबा काकांना देवानी मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन काय केलं, असं थोपटलं, असं थोपटलं, असं थोपटलं. महाराज एक वाक्य बोलू का, गोरोबा काकांना देवाने थोपटलं म्हणून गोरोबा काका संतांना थोपटू शकतो. विठ्ठल मुक्ताबाईने काय म्हणलं, गोरा जो नाट पैजुनी हाती थोपटणे अनुभवाचे. हा गोरोबा काकांचा पारमार्थिक अधिकार. आणि गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकार काय होता, गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकार काय होता. गोरोबा काकांच्या कुळाचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येईल गोरोबा काका हे कुंभार समाजामध्ये अवताराला आले. आणि नीट ऐका, वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यामध्ये इथून तिथून सगळ्या जातीमध्ये संत जन्माला आले. एक ही जात सोडली नाही की ज्या जातीमध्ये संत जन्माला आले नाही. कुठलाही विचार करा, त्या जातीमध्ये जन्माला येऊन संतांनी काय केलं, त्या जाती सुद्धा पावन केल्या. ज्या जातींचं नाव सुद्धा आपण घेत नव्हतो, ज्या जातींचा विटाळ आपण पाळत होतो, ज्या जातींचा रोटी जाऊ द्या बेटी जाऊ द्या रोटी व्यवहार सुद्धा आपल्याला चालत नव्हता, त्यांच्या हातचं पाणी सुद्धा आपल्याला चालत नव्हतं, श्री संतांनी काय केलं, त्या जातीमध्ये जन्माला आले. आणि जातीमध्ये जन्माला येऊन काय केलं, काय केलं विचार करा. कुठलीही जात घ्या, ब्राह्मण कुळामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, क्षत्रिय कुळामध्ये तुकाराम महाराज, माळी समाजामध्ये सावता महाराज, महार समाजामध्ये चोखामेळा, नाभिक समाजामध्ये सेना महाराज, पुढे जाऊन सांगू का, मुसलमान समाजामध्ये कबीर, सुतार समाजामध्ये जोळोजी मळोजी, अशी कुठलीही जात घ्या,
त्या जातीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचे संत सापडतीलच. आणि अशा कुंभाराच्या कुळामध्ये, कुंभारांच्या समाजामध्ये कोण जन्माला आला असेल तर ते गोरोबा काका. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. अशा कुंभार समाजामध्ये ज्यांचा अवतार झाला ते गोरोबा काका. मी अवतार झाला म्हटलं बरं का. अण्णा गमतीने सांगायचे, तुम्हा मला जन्म जन्म घ्यावा लागतो आणि देवाचा आणि संतांचा काय होतो तर अवतार होतो. तुम्ही आम्ही जन्माला येतो, तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. पण जे स्वइच्छेनं जे अवताराला येतात, स्वइच्छेनं अवतार संपवतात ते संत, ते देव. तुम्हाला सांगू का, जन्म आणि मृत्यू देवाच्याही हातात नाही पण संतांच्या हातात आहे. विठ्ठल. हो, तुम्ही आम्ही जन्माला येतो. अण्णा गमतीने एकदा सांगितलं होतं बरं का अण्णांनी, देव जन्माला येतो कशा करता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. तुम्हा मला सगळ्यांना गीतेचा श्लोक पाठ आहे. साधूचं संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी संत अवताराला येतात. देव अवताराला येतो कशासाठी, साधूचं संरक्षण, दुष्टांचा संहार करण्यासाठी. संत कशाला अवतार घेतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव. देव अवताराला येतो, संत अवताराला येतात. मग आपण का अवताराला येत नाही, आपण का अवताराला येत नाही. महाराज म्हणायचे, आपण का अवताराला येत नाही कारण आपल्याला जन्माला आल्यावरच आपला अवतार होतो. विठ्ठल. संत अवताराला येतात, आपला जन्म झाला की आपला अवतारच झाला, नाही का. तसं कुंभारांच्या समाजामध्ये ज्यांचा अवतार झाला ते गोरोबा काका. आणि गोरोबा काकांच्या प्रापंचिक अधिकाराचा आपण विचार करत होतो. गोरोबा काकांचं कुळ कुंभाराचं. आणि विचार करा, कुंभार काय करतो, मडकी घडवतो. बोलत चला आता तुम्ही, कुंभार काय करतो, मडकी घडवतो. कशापासून घडवतो, चिखलापासून घडवतो. बोलत चला, बोलत चला, माझं ऐकू येते ना. कशापासून घडवतो, चिखलापासून घडवतो. चिखल कशापासून घडतो, मातीपासून. आता मला सांगा, जो कुंभार मडकी घडवतो, ज्या चिखलाची मडकी घडवतो, ज्या मातीपासून तो चिखल बनवतो, माती त्याला बनवता येते का, माती बनवता येते का. बोलत चला, बोलत चला, माती बनवता येते का. ज्याला मडकं घडवता येतं, ज्याला चिखल घडवता येतो, ज्या चिखलापासून माती घडते, ती माती मात्र त्याला घडवता येत नाही. पुढचं वाक्य नीट लक्ष देऊन ऐका. आणि ज्यानं माती घडवली त्याला मडकं घडवता येत नाही. ज्यानं माती घडवली त्याला मडकं घडवता येतं का. माती स्वयंभू आहे, पण ज्या स्वयंभू परमात्म्यानं ती माती तयार केली त्याला ते मडकं घडवता येत नाही. तसं ज्या जीवानं, ज्या परमात्म्यानं आपला जीव तयार केला, त्या जीवाला त्या परमात्म्याला घडवता येत नाही. मग घडवण्यासाठी कोण, संत. विठ्ठल. ज्यानं माती घडवली त्याला मडकं घडवता येत नाही. म्हणून ती मडकं घडवण्याचं काम कुणाचं, श्री संतांचं. संत जन्माला आले, आपल्याला घडवलं, आपल्याला घडवलं. घडवण्यासाठी संत येतात. आता कुंभार काय करतो बरं, कशी मडकं कसं घडवतो, मडकं कसं घडवतो. तो पहिला माती घेतो, त्याच्यातले खडे बाजूला करतो, स्वच्छ झालेली माती चिखलात पाणी टाकून चिखलात भिजवतो आणि त्या चिखलाला चाकावर टाकून इतक्या हळुवारपणे, इतक्या प्रेमानं ते मडकं घडवतो. तसं संत आपल्याला काय करतात,
आपल्या जीवातून नको ते सुखाचे, दुःखाचे, क्लेशाचे खडे बाजूला करतात. त्यात प्रेमाचं पाणी मिसळतात आणि बोधाच्या चाकावर इतक्या हळवारपणे घडवतात. ते मडकं असं घडतं, असं मडकं घडतं, असं मडकं घडतं. मला सांगा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला फ्रीज मधलं पाणी आवडतं का डेऱ्यातलं पाणी आवडतं? सांगा, फ्रीज मधलं पाणी आवडतं का डेऱ्यातलं? डेऱ्यातलं. का? फ्रीज मध्ये सुद्धा पाणीच, डेऱ्यामध्ये सुद्धा पाणीच. अहो डॉक्टर म्हणतात कशातलं पाणी पिता? अहो फ्रीज मधलं पिऊ नका. का? फ्रीज मधलं पाणी दिसायला जरी गार असलं, पोटात गेल्यावर उष्णता तयार करतं आणि उष्णता भडकवतं. पण डेऱ्यातलं पाणी पिण्यालाही शांत, शरीरालाही शांत, प्रकृतीलाही शांत. तसं जगातली इतर अक्षर, इतर वाङ्मय शीतल असतील, पण त्यांचा अनुभव घेतल्यावर आपल्याला असं लक्षात येईल, त्या अनुभवांती ते अक्षर म्हणजे दाह आहे. त्या अक्षरानं दाहच होतो, त्या अक्षरानं काया जळू लागते. पण ज्या संतांची अक्षर आहेत, त्या संतांची अक्षरं जर आपण मुखात घेतली, त्या संतांच्या अक्षरानं आपली काया सुद्धा ब्रह्म होते, आपला आत्मा सुद्धा ब्रह्म होतो, आपलं शरीर सुद्धा ब्रह्म होतो. हा फरक आहे जगाच्या अक्षरात आणि संतांच्या अक्षरात. संतांची अक्षरं जर आपण नुसती मुखात घेतली, आपलं अंतर्बाह्य शरीर पावन होऊन जातं. आणि अशा संतांचं स्मरण करून, अशा संतांना दंडवत घालून तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, माता चरणावरी, सत्संग हे करी जात जात, सत्संग हे करी जात जात, सत्संग हे करी जात जात, सत्संग हे करी दंडवत, विश्रांती पावलो विश्रांती पावलो विश्रांती पावलो विश्रांती पावलो गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकाराचा विचार करताना आपण त्यांच्या समाजाच्या कार्याबद्दल विचार करत होतो. तो कुंभार जेव्हा मडके घडवतो आणि ते मडकं घेतल्यावर त्याचं एक काम असतं. तो हातात काय घेतो? थापटणं घेतो. आता आपल्या गावातच कोणाचं आव्हान आहे त्यामुळे कोणाला कळणार नाही. हातात काय घेतो? थापटणं घेतो. आणि काय करतो त्या थापटण्यानं? त्या मडक्यात हात घालतो आणि वरण असं मारतो. मडक्यात हात घालतो, वरण असं मारतो. बघणाऱ्याला वाटतं वरण मारलंय, पण आतनं धरलेलं दिसत नाही, नाही का? बघणाऱ्याला वाटतं वर्ण मारलं. अरे म्हणतो वर्ण मारतोस, डेरा का फुटत नाही? अरे म्हटलं वर्ण मारलेलं तुला दिसतंय,
पण आतनं मी हात घातला हे फक्त मलाच दिसतंय. तर संतांची अक्षर कसे आहेत, कधी कधी आपल्याला लागतील, पण तुम्हाला सांगू का, ते लागायच्या आधी आपल्या आत उद्धार केलेला असतो. विठ्ठल संतांची अक्षर बाहेरून आपल्याला कधीतरी लागतील, पण ते बाहेरून लागायच्या आधी आपली काय आतून शुद्ध केलेली असते, कायला आतून शीतल केलेलं असतं. अशा थोपटणं घेऊन असं थोपटायचं आणि काय बघायचं, त्या थोपटण्याला काय बघायचं, ते मडकं कच्चा आहे का पक्का आहे, मडकं कच्चा आहे का पक्का आहे. गोरोबा काका संत परीक्षक का, त्या परीक्षकाची गोष्ट आपण पुन्हा बघणार आहे. पण गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकार काय, आलेल्या जीवाची परीक्षा बघणं, आलेल्या जीवांना घडवणं, आलेल्या जीवांवर संस्कार करणं, आलेल्या जीवांच्या अवताराचा उद्धार करणं, हा संतांच्या अवताराचा फलश्रुती, अवताराचा कार्य, अवताराची मीमांसा. विठ्ठल आणि गोरोबा काका काय करत होते. गोरा जुना टपई जुने हाती थोपटणे अनुभवाचे, आणि ते हातात थोपटणं घेऊन बघायचं. आणि गोरोबा काकांच्या चरित्रात एक गोष्ट आलेली आहे बरं का, तुम्ही कधीतरी ते ऐकलेली असेल. एकदा आळंदीमध्ये माऊलींच्या घरात सगळ्या संतांचं संमेलन घडलं होतं, संमेलन भरलेलं होतं. कोण कोण त्या संमेलनात होते, ज्ञानेश्वर महाराज होते, निवृत्तीनाथ महाराज होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या, गोरोबा काका होते, सावता महाराज होते, जगन्मित्र नागाव होते, चोखोबाराय होते. हे सगळे माऊलींच्या घरामध्ये आले. गोष्ट नीट आहे का, सगळेजण माऊलीच्या घरामध्ये आले. आणि आल्यावर काय चालू झालं, कोणी भजन म्हणून दाखवत होतो, कोणी अभंग म्हणून दाखवत होतो, कोणी एखादी चाल म्हणून दाखवत होतं. माऊलीने ज्ञानेश्वरीवर निरूपण केलं. आणि हा सगळा संतांचं संमेलन चालू असताना, हे सगळे संतांचे सगळे एकत्रित संमेलन चालू असताना तिथं काय घडलं, नामदेव महाराज आले. पंढरपूरचे नामदेव महाराज आले. माऊलीच्या घरामध्ये नामदेव महाराज आले. आणि नामदेव महाराज आल्याबरोबर सगळेजण उठले. उठल्यावर काय केलं, सगळ्यांनी नामदेव महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. कारण का, एक लक्षात ठेवा, एखादा वारकरी दिसला त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावं, किमान त्याच्या पायात तरी पडावं. हा वारकरी संप्रदायाचा अलिखित आणि महत्वाचा नियम आहे. का, तो नमस्कार कोणाला असतो, आमचे महाराज म्हणायचे, हा नमस्कार त्या माणसाला नसतो, तर त्या माणसात असलेल्या पांडुरंगाला तो नमस्कार असतो. म्हणून वारकरी संप्रदायात नियम काय, एखादा वारकरी दिसला त्याचं नाव गाव विचारायच्या आधी माऊली म्हणून पाया पडायचं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडेच माऊलीच्या घरामध्ये सगळ्या संतांचं संमेलन घडले. सगळे संत एकत्रित आले. तोवर माऊलीच्या घराचं दार उघडलं. नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांना बघितल्याबरोबर सगळे संत उठले. निवृत्तीनाथ उठले, ज्ञानदेव उठले, सोपान, मुक्ताबाई, गोरोबा काका उठले, सावतोबा महाराज उठले, जगन्मित्र नागा उठले, चोखोबाराय उठले. सगळ्या संतांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. पुढची गोष्ट आहे का,
सगळेजण नामदेव महाराजांच्या पाया पडते, पण नामदेव महाराज काही कोणाच्या पाया पडेना. लोक म्हणायला लागली, नामदेव महाराज सगळ्यांनी तुमचं दर्शन घेतले, तुम्ही पण त्यांचं दर्शन घ्या. पण नामदेव महाराज पाया पडायच्या तयारीत नव्हते, त्यांना पायाच पडले नाहीत. का म्हणले, मी ह्यांच्या पाया पडू? अरे आम्ही कोण आहे? पंढरपूरचे फडकरी, पंढरीरायाचे प्रेम भांडारी असा मी देवाला जेवू घालतो, मी देवाला दूध पाजतो, मी म्हणाल तसं देव करतो, माझ्या हातात देव आहे, मी ह्यांच्या पाया कशाला पडू? आणि या सगळ्या भानगडीत त्यांनी गोष्ट लक्षात आणली बरं का. निवृत्तीनाथ पाया पडले, ज्ञानेश्वर महाराज पाया पडले, सोपानदेव पाया पडले, मुक्ताबाई पाया पडली, गोरोबा काका पाया पडले, सावता महाराज पाया पडले, चोखोबाराय पाया पडले, पण ही मुक्ताबाई काय पाया पडली नाही माझ्या. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पाया पडता त्याचं लक्ष हे नसतं की कोण माझ्या पाया पडते, त्याचं लक्ष ह्याच्या वाचतं की कोण माझ्या पाया पडलं नाही. विठ्ठल नाही का, आपल्या घरात 100 गाठलेली म्हातारी असावी, आपल्या घरात एखादा कार्यक्रम असावा, सगळ्या पाहुण्याने येऊन पाया पडावं, कसं आहे, बरं आहे का, आहे का, तब्येत पाणी बरं आहे का, सगळं पाहुणं येते आणि जाते. आणि शेवटी तुझ्या सुनाला म्हणते, होय ग तुझी वहिनी काय माझ्या पाया पडली नाही? पाया पडण्यापेक्षा कोण पाया पडलं नाही ही मात्र लक्षात असतंय. आणि नामदेव महाराज म्हणाले, ही काय पोरगी काय पाया पडना माझ्या, दिसत्या तरी एवढी एवढी. तेव्हा मुक्ताबाईंचं वय किती होतं? 10 वर्षांचं असेल. ही काय पाया पडली नाही माझ्या. नामदेव महाराज काय पाया पडले नाही, ती मुक्ताबाई पण पाया पडली नाही. त्या दोघांचं चाललं भांडण चालू. लोक म्हणायला लागले, नामदेव महाराज तुम्ही पाया पडा. नामदेव महाराज काय पाया पडणार. नामदेव महाराज म्हणाले, ही कारटी माझ्या पाया पडली नाही. सगळे विनवू लागले, मुक्ताबाई घे नामदेव महाराजांचं दर्शन घे बाई. पण ती काय, मी दर्शन घेईना. मुक्ताबाई काय म्हणाले माहितीये का, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अरे 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 अरे, जो अखंड देवाच्या शेजारी राहतो त्याचा अहंकार अजून गेला नाही. म्हणून पंढरपुरात गेल्यावर बघा, पांडुरंगाचा राहू एकीकडे आहे, त्याच्या जवळच प्रदक्षिणेला मार्गावर नामदेव महाराजांचा वाडा आहे. जो देवाच्या जवळ राहतो त्याचा साधा अहंकार गेला नाही. मी नाही बाबा त्याच्या पाया पडणार. मुक्ताबाई फटकळच होती, मी त्याच्या पाया पडणार नाही म्हणे. मुक्ताबाई न घेई दर्शना, आधी अभिमानास सोडून ये म्हणले, आधी अभिमान सोडून ये, मी त्याशिवाय पाया पडणार नाही. आणि त्या दोघांचं भांडण लागलं. मुक्ताबाई म्हणाल्या, मी ह्याच्या पाया पडणार नाही. का? हे मडकं अजून कच्चच आहे. कच्चा आहे म्हणल्याबरोबर नामदेव महाराजांना इतका राग आला, मी आणि कच्चा, माझ्या म्हणण्यानं देव उठतो, माझ्या म्हणण्यानुसार देव बसतो, मी म्हणाल तिथं देव येतो. एवढा जगाचा परमात्मा माझ्या हातात आहे. आणि ही 10 वर्षाची कारटी म्हणते मी कच्चा आहे. असा वाद चालू झाला. सगळे संत म्हणले, वा शांत घ्या. नाही म्हटली, मला म्हटलीच कशी मी कच्चा आहे. शेवटी निवृत्तीनाथ म्हणाले, इथं आपल्या गोरोबा काका उपस्थित आहेत, त्यांना चांगलं कळतं कोण कच्चा आहे कोण पक्का आहे. तेव्हा आपण एक काम करू, गोरोबा काकांनाच विचारू कोण कच्चा आहे कोण पक्का आहे. आणि गोरोबा काकाने ते थोपटनं काढलं आणि बघायला लागले कोण कच्चा आहे कोण पक्का आहे. नामदेव महाराजांच्या गादीत ते सगळं प्रकरण आलंय. पहिला निवृत्तीनाथांना घेतलं, आणलं, मडकं पक्का आहे. पुन्हा माऊली आले, माऊलीला आणलं, 1 नंबर पक्का आहे. पुन्हा सोपानदेव आले, आणलं, काहीच अडचण नाही, शिजलेलं आहे, मग मडकं पक्क तयार आहे. मुक्ताबाई आल्या, मुक्ताबाईला आणलं, वा 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 वा, पोरगी 10 वर्षाची पण अगदी पक्की. सावतोबा महाराज आले, सावतोबा महाराजांना आणलं, वा वा, हे पण मडकं
पक्का आहे. चोखोबाराय आले, चोखोबारायांना थोपटलं. चोखोबाराय पण पक्की. आता पाळी आली नामदेव महाराजांची. नामदेव महाराज आले आणि गोरोबा काकाने थोपटनं घेतलं आणि असं हाणलं बर का. इतक्या जोरात हाणलं तर रक्ताची चिळकांडी सुटली. आणि नामदेव महाराजांना इतका राग आला, जगाचा परमात्मा ज्याच्या हातात आहे त्याला तुम्ही मारता. आणि तिथनं रागावले आणि निघून गेले. गोरोबा काका म्हणाले मडक कच्चच राहिलं अजून. एवढा देवाचा शेजार पण मडक काय शिजलं नाही, मडक काय पक्क नाही. आणि रडत 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 नामदेवराय कुठे आले? पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यावर थेट मंदिरात गेले. आणि मंदिरात गेल्यावर पांडुरंगाला जाऊन, हे बघ पांडुरंगा कसला हाणलंय मला. आणि पांडुरंगाचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज. माऊलींनी नामदेव महाराजांचं वर्णन केले. पंढरी रायाचा तू प्रेम भांडारी. माऊली पांडुरंगाचं लाडकं लेकरू म्हणजे नामदेव महाराज. आणि ते रक्त फुटलेलं डोकं बघून देवाला असा राग अनावर झाला. अरे 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 म्हणला, कुणी तुला हाणलं त्याचे हातच तुटतील. अरे म्हटलं कुणी हाणलं? अरे म्हटलं गोरोबा काकाने हाणलं. अरे रे 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 म्हटलं, तू सुद्धा माझा भक्त, गोरोबा सुद्धा माझा भक्त. माझ्या तोंडातून चुकून शब्द गेला, आता काय करावं? त्याचे हातच तुटतील म्हणलं. देवाला इतकं वाईट वाटलं. आणि पुन्हा नामदेव महाराज म्हणाले, मला कच्च का म्हणाले? एवढा तू जगाचा जनिता, तुझ्या सत्तेने वेदांचे बोलणे, तुझ्या सत्ताने इथून तिथून सर्व सत्ता तुझ्या हातात आहे. तरी पण तू माझ्या हातात असताना मी कच्चा कसा काय राहतो? तेव्हा देवाने काय सांगितलं माहिती आहे का? अरे देव जरी तुझ्या हातात असला, देव जरी तुला मिळाला असला, पण गुरु अजून भेटला नाही. गुरु भेटल्याशिवाय तुझं मडक पक्क होणार नाही. आता काय कर तर पहिला गुरु कर. विठ्ठल म्हणे बुक्ताबाई नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. ते म्हटलं ह्याला गुरुच नाही, त्यामुळे तू कच्चा राहिलास. अरे नामदेव महाराज म्हणाले, तू एवढा परमात्मा असताना आता मला गुरुची गरज काय? अरे म्हटलं तसं नाही, गुरु केल्याशिवाय तू परिपूर्णच होणार नाहीस. मग आता मला कुठला गुरु? तेव्हा त्यांनी सांगितलं, औंढ्या नागनाथला जा. आणि तिथं नामदेव महाराजांच्या विसोबा खेचर, तिथं विसोबा खेचर असतील, त्यांना तू गुरु कर. मग नामदेव महाराज औंढ्याला आले. औंढ्या नागनाथाचं मंदिर बघितलं. तिथं कोणाचा मठ दिसना, कोणाची झोपडी दिसना. हिथं आता कुठला गुरु हुडकावा? मंदिरात गेले तर एक गोसावी कसा बसलेला माहित आहे का? पिंडीवर पाय ठेवला होता आणि निवांत झोपलेला. त्यांना उठवलं. अहो म्हणले, इथं विसोबा खेचर कुठे राहते? त्यांना भेटायचं आहे. आणि भेटतो पुन्हा, पण मला हे सांगा, पिंडीव का पाय ठेवलाय तुम्ही? पिंडीवचा पाय काढा आणि दुसरीकडे ठेवा. अरे म्हणाले, काय सांगू, माझा पाय इतका अवघडला आहे, जिथं पिंड नाही तिथं पाय ठेव. मग नामदेव महाराज आले, असे दोन्ही पाय उचलले आणि पाय दुसरीकडे घेतला, तिथं पिंड निर्माण झाली. अरे अरे म्हणलं, इथंच पिंड आहे. पाय दुसरीकडे घेतला, दुसरीकडे ठेवला, तिथं सुद्धा पिंड. विसोबा खेचरांना उचललं, मंदिराच्या बाहेर आणलं, तिथं ठेवलं, तिथं सुद्धा पिंड. तेव्हा कळालं, विसोबा खेचर हेच आहे. विठ्ठल आणि विसोबा खेचर नावाचे गुरु नामदेव महाराजांना भेटले. आधी नामदेव महाराजांची प्रचिती काय एक देशी होती. नामदेव महाराज म्हणायचे, पंढरी सोडून देव नाही, विठ्ठल सोडून दैवत नाही, सगुणाशिवाय उपासना नाही. त्यानंतर तीर्थावळीचं प्रकरण आलं. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना घेऊन कुठे गेले? तीर्थयात्रेला गेले. आणि तीर्थयात्रेला जाऊन त्यांना परमात्म्याचं व्यापक स्वरूप सांगितलं. मग सांगितलं, नामदेव महाराज काय म्हणाले, विठ्ठल नाही असं ठिकाणच नाही. विठ्ठला 40 पाळी भरला, रिता धाव नाही दूर.
महाराज एक देशी, पांडुरंगाशिवाय दैवत नाही, सगुणाशिवाय उपासना नाही असं म्हणायचे. आणि विसोबा खेचरांसारखे गुरु भेटले तेव्हा प्रचिती अशी झाली, जे म्हणत होते देवळाशिवाय देव नाही. कुत्रा दिसला, कोरडी चपाती खात होता. नामदेव महाराज काय म्हणाले, अरे कोरडी चपाती कशाला खातोस, हे घे तूप त्याच्यावर. किती गुरुचा आशीर्वाद काय, गुरुनं दिलेला बोध कसा. एक देशी जी बोध होता तो सर्व देशी केला. ह्याचं कारण काय, गोरोबा काकांनी जी परीक्षा घेतली. गोरोबा काकांना आपण संत परीक्षक का म्हणतो, या नात्यानं गोरोबा काकांनी सगळ्या संतांची परीक्षा घेतली म्हणून संत परीक्षक म्हणून गोरोबा काका. आणि गोरोबा काकांचं गोरोबा काकांना उपमा देताना मी दुसरा एक शब्द वापरला. गोरोबा काका म्हणजे कोण, वैराग्य महामेरू. गोरोबा काकांचा प्रपंच जसा परमार्थ जसा भरलेला होता, गोरोबा काकांचा प्रपंच सुद्धा तसा भरलेला होता. गोरोबा काकांचं गाव तेर डोकी. त्या तेर डोकीमध्ये गोरोबा काकांचा संसार अतिशय उत्तम. त्या गावची पाटीलकी गोरोबा काकांकडे होती. गोरोबा काकांचं एकच काम, रोज मडकी घडवणं. आणि मडकी अशी घडवत होती बरं का, अशी घडवत होती, त्या गाथेत असं प्रमाण आहे, त्या काळची तांब्या पितळेची भांडी फुटतील पण गोरोबा काकांचं मडकं फुटणार नाही, इतकी ख्याती गोरोबा काकांची होती. आणि लांब लांब माणसं त्यांच्याकडे फक्त मडकीच घ्यायला यायची. आणि गोरोबा काकांचा प्रपंच असा उत्तम चालू होता. रोज उठावं, रानात जावं, माती आणावी, ती त्याचा चिखल करावा, त्यात नाचावं, त्याची मडकी घडवावी, बाजारात जाऊन विकावी. आणि घडवता 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 त्यांच्या पत्नीचं नाव होतं संताबाई. पहिल्या पत्नीचं नाव संताबाई. ते घडवता 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 असं झालं. जुन्या काळात बायका नदीवरून पाणी आणायच्या. तेरला मला वाटतं तेरणा नदी. रोज उठायचं. एकदा गोरोबा काका चिखल मळत होते आणि चिखल मळता 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 त्यांची मंडळी म्हणली, पोरगा सतरंजीवर झोपलंय, त्याच्याकडे तेवढं लक्ष ठेवा, मी तेवढं पाणी घेऊन येते ना. दिसल्या ती माऊलीनं मडकं घेतलं आणि पाणी आणायला गेली. गोरोबा काकांनी माती घेतली, त्यात पाणी ओतलं, त्याचा चिखल करायला लागले. आणि करता करता एकच गजर चालू झाला, विठ्ठल 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 गोरोबा काकांचा आवाज सुद्धा इतका मोठा होता. आवा म्हणजे जिथं मडकी भासते त्याला म्हणायचा आवा. आणि गोरोबा काका आमच्या दादा महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती बरं का, ती गोष्ट आधी सांगतो तुम्हाला. गोरोबा काकांच्या घरात एक मांजरी नव्हती आणि ती मांजरीने एकदा व्याली. मांजरीने व्याली म्हणजे तिला 4-5 पिल्लं तरी होतीच. आणि मांजरीने एकदा व्याली आणि मांजरी वेल्यावर तुम्हाला माहित आहे ती 7-8 घराची मांजरासनी पिलासनी फिरवून आणते. मग गोरोबा काकांनी ती कच्ची मडकी त्या आव्यात भरली होती. त्या मांजरीने चुकून मग ती पिली त्या मडक्यातच ठेवली आणि ठेवता ठेवता ती गेली हिंडाय. आणि गोरोबा काकांनी काही बघितलं नाही, तो आवा असा धरला, सगळी मडकी रचली, त्याची भट्टी अशी लावली, जवळपास 100-150 मडकी, त्याची भट्टी किती मोठी झाली असेल बघा. आणि भट्टी दिली पिटवून. पिलं कुठं, मडक्यातच. भट्टी दिली पेटवून, तोवर ती मांजरी आली तिकडनं आणि मांजरी लागली गिरट्या घाला. गोरोबा काकांची संताई म्हटली, या मांजरीला काय झालंय, ती का गिरट्या घालत्या, ती का गिरट्या घालत्या. काका म्हणाले, हिला आज काय झाले, आगी भोवती का हिंडायला लागले, आगी भोवती का हिंडायला लागले. तेव्हा तिला कळालं ही जी पिल्ली मडक्यातच राहिली. आता आवा तर पेटला आणि तो आवा काय तासाभरात विजत नव्हता. आवा त्यांचा इतका मोठा होता, 3 दिवस लागायचे विजायला. बाप रे बाप बाप बाप. आता ह्या 3 दिवसात त्या पिलांचं काय व्हायचं रे देवा. मग गोरोबा काकांनी करुणा पर अभंगाचं भजन चालू कर. पांडुरंगा
काय पण कर रे बाबा, तुझी पिल्ली तेवढी वाचव, तिच्या पिल्लांना एक तेवढं काय होऊन देऊ नको. माऊलीचा गजर केला. माऊली व्यवस्थित करा, पिल्लांना सांभाळा, पिल्लांना सांभाळा. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र दैवैरी आहे तिथे. तू असनकाधिकांचे निमाने सायुजी सौरसुती दिला पुतणे, जे विषाची निस्तनपाने मारवाली. पांडुरंगा, दृष्टांचा सुद्धा तू उद्धार केलास. आता ह्या पिलाचं तेवढं संरक्षण कर. आज काय विजायचं टायमिंग घेणार तू. आवा 1 दिवस झाले, 2 दिवस झाले विजायच काय. 3ऱ्या दिवशी रात्री तू शांत झाला. शांत झाल्याबरोबर पाणी मारलं. आवा ती सगळी माती बाजूला काढली, भट्टी बाजूला केली आणि एक 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 मडकं हुडकाय चालू केलं. प्रत्येक मडकं बघितलं, त्यात काय केलं नाही. त्यात बघितलं, त्यात नाही. त्यात बघितलं, त्यात नाही. 1 झाली, 2 झाली, 10 झाली, 20 झाली, 30 झाली. शेवटी 4-5च मडकी उरली. अरे 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 म्हटलं, पिली आता जवळपास गेलीच. 4थं उघडलं, त्यात नाही. 3रं उघडलं, त्यात नाही. 2रं उघडलं, त्यात नाही. पहिलं उघडलं आणि पिल्लाने केलं म्याव. गोरोबा काकाने प्रार्थना केली, माय बाप्पा आवेतील पिल्ल सांभाळीस बर का. असा गोरोबा काकांचा प्रापंचिक अधिकार होता. असे अधिकारी असणारे तो गोरोबा काका. इतका मस्त असा प्रपंच त्यांचा चालू होता. त्यांची संताई रोज नदीला जायची, पाणी घेऊन यायची. आणि एकदा गोरोबा काका पुन्हा गोष्टीवर गेले. चिखल करता करता गुन्हाई तर पाण्या नाही गेलेली. आणि जाताना त्याने सांगितलं होतं, आज घोंगड्यावर पोरग झोपवले, त्याच्याकडे तेवढं ध्यान द्या. आणि गोरोबा काका लागले नाचायला. आणि नाचता 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 इतके बेभान झाले, इतके बेभान झाले. केशवाचे ध्यान करून अंतरी विठ्ठल विठ्ठल भजनात आशे रंगून गेले, आशे रंगून गेले, आशे रंगून गेले. खाली मातेवर पाणी टाकले, आशे नाचायला लागले, आशे नाचायला लागले, आशे नाचायला लागले. आणि नाचता 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 त्यांचं भान विसरलं. आणि आता घोंगड्यावर झोपलेलं पोरग जाग झालं. जाग झालं आणि रडत 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 रांगत 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 त्या हुंबऱ्यावर आलं. त्या हुंबऱ्यावर त्याला दिसलं बाबा तर नाचत आहेत. त्याला वाटलं आपण पण जाऊ नाचायला. हुंबऱ्यावरून बाहेर ओरडलं, हुंबरा ओलांडला, पायरीवरून खाली आलं. ते चिखलाकडे निघाले. नाचता 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 बाबा बाबा करत 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 त्या चिखलात शिरलं. आणि कवा गोरोबा काकांच्या पायात आलं. काकांना सुद्धा कळालं नाही. नाचतायत 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 नाचतायत. विठ्ठलाचं भजन चालू आहे, विठ्ठलाचं भजन चालू आहे. पण काही भान नाही. तिकडून संताई आली. बघितलं गोरोबा काका तर नाचायला लागले. आत घरात गेली. घोगड्यावर पोरग नाही. कुठे गेलं पोरग? माग परड्यात गेली. परड्यात पण पोरग नाही. शेवटी बाहेर आली. बाहेर येऊन चिखल बघितला. चिखल सगळा लाल भडक झाला. तिनं असा टाहू फोडला. त्यानं जागा केला, अहो काय केलं सा तुम्ही? पाय बघा, पायात पोरग चिरडलं तुम्ही. इतकी ती टाहू फोडून रडायला लागली, टाहू फोडून रडायला लागली. गोरोबा काका जागे झाले. अरे 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 म्हटलं, आधीच लग्नानंतर 10 वर्षांनी मुलगा झाला होता, आता तो पण ह्यात गेला. पांडुरंगा काय करू? संताईला बाजूला घेतलं, शांत करू लागले. शांत करता करता संताई काही शांत झाली नाही. ती म्हणाली, मला हात लावू नका. हात लावला तर पांडुरंगाची शपथ आहे. गोरोबा काका तसेच बाजूला झाले. काही दिवसांना संताई शांत झाली. पण गोरोबा काका शब्द विसरले नव्हते. तू म्हणालीस ना हात लावणार नाही, आता हातच तुला लावणार नाही. संताई म्हणाल्या, अहो मी रागाच्या भरात म्हणली, मनाव घेऊ नका. नाही 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 नाही, तू मला पांडुरंगाची शपथ दिलीस, ती शपथ मी आता मरेपर्यंत मोडणार नाही. संताई विचार करू लागली. वंशाला झालेला एकच दिवा,
तोही 10 वर्षानं झालेला तोही आता गेला. आता हा माणूस मला हात सुद्धा लावणार नाही म्हणतो. आता घराण्याचा वंश तरी कसा वाढावा. काही दिवस गोरोबा काका मानायलाच तयार नाही. शेवटी तिनं काय केलं, आपल्या माहेरी गेली आणि आपल्या वडिलांना सांगितलं, माझी जी धाकटी बहीण आहे ती माझ्या नवऱ्याला द्या. माझी आता काही कू सुजणार नाही. आमच्या घराण्याला वंश नको का. आता धाकटी बहीण आहे ती द्या. गोरोबा काकांना विनंती केली, कराल का तुम्ही दुसरं लग्न. ते म्हणले, अरे एक पोरगा गेलेलास, एवढं दुःख सहन केलंस, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, फक्त शपथ मोडणार नाही. गेले माहेराला. दुसऱ्या बहिणीवर लग्न लागलं. मोठं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर सासऱ्यांच्या पाया पडाय गेले. आणि सासऱ्यानं पण काय बुद्धी सुचली, काय परमात्मा खेळ करतो बघा. सासऱ्यांच्या पाया पडाय गेले. सासरे म्हणाले, पहिलीला जशी सांभाळली तशीच दुसरीला सांभाळ. ठीक आहे म्हणले. दुसरीचं लग्न करून घरला आणले, पण दुसरीलाही स्पर्श नाही. दुसरी म्हणाली, अहो पहिलीच ठीक आहे, पण मला का तुम्ही हात लावेना, मला का माझ्याकडे का बघेना, मला का स्पर्श करेना. ते म्हणलं, तुझ्या वडिलांनी मला वचन दिलं, पहिलीचा जसा सांभाळ केला तसाच दुसरीचा करा. आता काय करायचं. गोरोबा काका काय मानायला तयार नाहीत. शेवटी दोघींनी काय युक्ती सुचवली, आता हे आपल्याला स्पर्श करत नाही ना, आपणच त्यांना करू. म्हणून गोरोबा काका झोपल्यावर त्यांच्या सतरंजीवर एकीकडे संताई झोपली, दुसरीकडे दुसरी बायको झोपली. आणि दोघींनी काय केले, दोघींचे हात घेतले आणि आपापल्या अंगावर घेतले. गोरोबा काका जागे झाले. अरे 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 म्हटले, माझं वचन मोडलं, माझी शपथ मोडली, आता हे हात माझ्या काही कामाचे. म्हणून तलवार घेतली, तलवारीवर हात आणले, दोन्ही हात कायमचे बाजूला केले. हात बाजूला केले, पण गोरोबा काकांची काय शक्ती सांगू. त्या थोटक्या हातानं सुद्धा त्यांचं भजन चालू होतं. विठ्ठल 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 थोटक्या हाताने सुद्धा भजन चालू होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण काही दिवसांनी परिस्थितीच अशी झाली, जेवढी मडकी होती ती सगळी खपून गेली. आता गोरोबा काकांचे हात तर तुटलेले, आता मडकी कोण घडवणार. काकानं म्हणाले, अहो तुम्ही हात तुमचं तुम्ही तोडून घेतलं सा, आता आपलं घर कशा चालायचं. तुम्ही काय खाणार, मी काय खाणार, धाकटी काय करणार. काका म्हणाले, काही काळजी करू नको, तो पांडुरंग आहे ना, तोच सगळं बघून घेईल. असं म्हणल्या पांडुरंगाला हाक ऐकू गेली. पांडुरंग लगेच तयार झाला. अगं माझ्या गोरोबानं मला हाक मारली. आमच्या दादा महाराजांचं एक महावाक्य होतं. आमचे दादा महाराज म्हणायचे, रोज उठल्यावर देवाला कुठलाही मंत्र म्हणू नका, कुठलीही प्रार्थना करू नका, काही म्हटलं नाही तरी चालेल, फक्त एकच करा, उठल्या देवाला एवढीच प्रार्थना करा, माय बाप्पा पांडुरंगा मला काय कळत नाही, माझा सांभाळ कर. एवढं म्हटल्या तू सांभाळ करणारच. आणि अशी गोरोबा काकांनी हाक मारल्यावर पांडुरंगाला ऐकू गेली. रुक्मिणी आई साहेबांना जागा केलं. म्हटले, अहो माझ्या गोरोबानं मला हाक मारली, चला आता तुम्ही पण. ते म्हणले, आपण जाऊन काय करायचं. नाही, त्यांच्यात जाऊन आपण आता चाकरी करायची. चाकरी? अहो तुम्ही जगाचा जनिता, तुमची मी दासी, तुमची मी लक्ष्मी, आणि ह्या लक्ष्मीला चाकरी करायला होता. नाही म्हणले, भक्तांच्या काळात आपल्याला काम करावंच लागतं. रुक्मिणीला घेतलं, वेश पालटला. विष्णूचं वाहन गरुड, त्या गरुडाला घेतलं, मंदिराच्या बाहेर आले. पांडुरंगानं कुंभाराचा वेश घेतला, रुक्मिणीनं त्याच्या बायकोचा वेश घेतला, त्या गरुडानं गाढवाचा वेश घेतला. आणि चालत 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 तेरला निघाले. तेर मध्ये आल्यावर माणसांना विचारलं, का हो इथं गोरोबा काकांचं घर कुठं आहे.
तिथं गोरोबा काकांचं घर कुठे आहे? माणसाचं सांगून त्या वाड्याच्या पलीकडे जावं, जो मोठा वाडा दिसतोय तो गोरोबा काकांचाच आहे. सगळी पांडुरंग, आईसाहेब, ते गाढव सगळं त्यांच्या वाड्यापर्यंत उभा राहिले. आणि दार वाजवलं, काका दार उघडा. काकाने वाड्याचं दार उघडलं. माळकरी माणूस दिसला. काकाने दंडवत घातला. म्हणले कोण आपण? म्हणले मी लांब ना आलोय. कशासाठी आले? मला काय कामधंदा नाही. तुमचा वाडा मोठा आहे, तुमचा आवा मोठा आहे, मला वाटलं तुमच्याकडे काम भेटेल, मी कामासाठी आलोय. बरं तुझं नाव काय? माझं नाव विठू पाटील. कुठल्या गावासन आलास? लांब पंढरपूर आहे तिकडनं आले. अरे वा, म्हणले पंढरपूर असणं आलास, बरं झालं. आता काय करणार तू? तुला काय काय येतं? काहीही सांगा. सगळी कामं मला येतात. जगाचा जनिता त्याला काही येणार नाही. सगळी करतो म्हणलं. तुम्ही काहीही सांगा. काही नाही. आता म्हणले माझं घर आहे कुंभाराचं, माझं रान मोठं आहे, रानात माती भरपूर आहे, नदीला पाणी भरपूर आहे, तुझ्याकडे गाढव आहे. एक काम कर, माझा परंपरागत धंदा मडकी घडवण्याचा. तू पण कुंभाराचा, मी पण कुंभाराचा, तू पण मडकीच घडव. ठीक आहे म्हटलं. मालक, जगाचा मालक, संतांना म्हणतो मालक. ठीक आहे म्हणला, करतो. करता 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 त्या विठू पाटलानं सगळी माती घेतली, मडकी घडवू लागला, मडकी घडवू लागला, मडकी घडवू लागला. अशी मडकी घडली, अशी मडकी घडली, अशी मडकी घडली, अशी मडकी घडली. गोरोबा काका म्हणाले, वा, माझ्यापेक्षा सुंदर मडकी घडवलीस. मी रोज दिवसाला 20च करत होतो, तू दिवसाला 50 करू लागला. चांगला नोकर भेटला मला. आता एक काम कर, आता वारी जवळ आली आहे, पंढरपूरला तेवढं जाऊन भेट. नाही म्हटलं, मी पंढरपूरला जाणार नाही. मग काय, तुमचाच कुठला तरी कामगार घ्या त्याला पाठवा. बर म्हटलं, त्याला पाठवतो. गोरोबा काकाने सगळी मडक्याची गाडी भरली आणि पंढरपूरला विकायला पाठवली. आणि आषाढी वारी जवळ आली. सगळे संत पंढरपूरला आले, दिंडी घेऊन आले. सगळ्यांनी भजन केलं, कीर्तन केलं, देवळात दर्शनाला गेले. देवळात फक्त मूर्तीच दिसते, पांडुरंग काही दिसे ना. माऊली म्हणाले, इथं फक्त मूर्ती दिसते, पांडुरंग इथं नाही. शोधा कुठे गेला? शोधता 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 नामदेव महाराजांनी विचारलं, नामदेवा तुला सांगून गेले का रे? नाही म्हणले, मलाही सांगून गेले नाहीत. तिथं चोखोबा राय होते. चोखोबा राय तुम्हाला सांगितलं का? नाही म्हणले, मलाही सांगितलं नाही. अरे अरे अरे, देव न सांगता कुठं गेला? करता करता नगर प्रदक्षिणा करू लागले. देव कुठे सापडतोय का? देव कुठे सापडतोय का? पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करताना त्यांना एका चौकात मडकी दिसली. आणि मडकी दिसली, माऊलीने त्याच्याकडे बघितलं. ही मडकी म्हणजे ही कुठल्याही कुंभारानं घडवली नाहीत. अरे ती मडकी बघा, त्याच्यावर शंख, चक्र, पुष्प, गदा चिन्ह उमटले. ही मडकी पण देवानं घडवलेत. ही मडकी कोणी घडवलेत? हुडका त्याला. त्या कामगाराला विचारलं, काय रे बाबा, कुठून आलास? ते म्हटले, लांब तेरवरून आलोय. कशाला आलास? मडकी घडवली. कुणी घडवली? कोण मालक आहे तुझा? गोरा कुंभार. मडकी कुणी घडवली? त्याच्या हाताखाली एक कामगार आहे, नाव काय त्याचं? विठू. त्यानं घडवली. माऊली म्हणाले, देव सापडला. मग सगळी संत मंडळी निघाली. माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, नामदेव महाराज, चोखोबार आहे, सगळे दिंडी घेऊन कुठे निघाले? तेरला. आणि जाता जाता एकच भजन चालू होत, डोंबार कुमारी जय, डोंबार कोणतरी उठा की जय जय कुमार कुमार जय जय कोणतरी उठा बाया तुम्ही जाता.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. अशी संतांची दिंडी भजन करत 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 तेरला निघाली. आणि तेरला गेल्यावर लांबून भजन ऐकू आलं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ते भजन ऐकलं पांडुरंगानं. आता म्हणले अवघड झालं, माऊलीनं आपला माग काढला.